कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ परिसरात बाजारपेठ पोलिसांनी केली मोठी कारवाई. आरोपीला देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतूससह अटक. एका मोठ्या कारवाईत कल्याण पश्चिमेकडील बाजारपेठ पोलीस स्टेशन परिसरात पोलिसांनी एका आरोपीला देशी बनावटीचे पिस्तूल अर्थात गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूससह अटक केली आहे. आरोपींकडून एक बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलिसांकडून केला जात आहे. बाजारपेठ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 64/24 कलम 399 402 सशस्त्र अधिनियम 425 या गुन्ह्यामधील पाहिजे आरोपी शफीक गफूर सय्यद हा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणार अशी गुप्त माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रशांत आंधळे API यांना मिळाली होती. ती माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गौड बाजारपेठ पोलीस स्टेशन यांनी API आंधळे यांना आदेशित केले होते. माहितीचा आशय घेऊन त्यांनी सापळा रचला असता संशयित इसम हा त्यांना दुर्गामाता चौकाच्या जवळ मिळून आलेला आहे. त्यांनी त्याची झडती घेतली असती त्याच्याकडे देशी बनावटीचा एक गावठी कट्टा, तिथे 2 जिवंत काडतूस आणि एक कार अशामध्ये तो मिळून आलेला आहे. ती गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेतली. त्याच्यावर रितसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा आरोपी यापूर्वी प्रिपरेशन ऑफ डेकोर्टीमध्येही वॉन्टेड होता. पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्यावर यापूर्वीचे 3 ते 4 बॉडी ऑफेन्सचे गुन्हे दाखल. त्या आरोपीला मान्य न्यायालयात हजर केलेला आहे. पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्टेशन करीत आहे.